आज मी राजस्थानमधल्या करौली जिल्ह्यामध्ये आहे आणि माननीय राजेंद्र सिंह राणा यांना आपण जलपुरुष म्हणून ओळखतो। त्यांनी या भागात केलेल्या पाण्याचं काम पाहण्यासाठी मी आलो होतो आणि त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या की अतिशय रिमोट एरियामध्ये विशेषतः करौली जिल्ह्यामधल्या एका अतिशय दुर्गम ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही बघू शकता की माझ्या बाजू मागे एक खूप मोठा तलाव तिथल्या भागातल्या लोकांनी स्वतः तयार केलेला होता जवळपास 20-22 वर्षापूर्वी। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे एकदम तुम्हाला हिरवगार दिसतंय। मार्चचा शेवटचा आठवडा आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की अतिशय छान शेती ही ह्या भागातली लोक करतायत। या भागाची विशेषता अशी आहे की हा भाग हा चंबलमध्ये मोडला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भागाचं जे लोकांचा जो उपजीविकेचं साधन जे होतं ही शेती नव्हती पूर्वी। तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या भागात बऱ्याच घरांमध्ये डकैती ही या भागातली उत्पादनाचं किंवा उत्पन्नाचं साधन होतं, घर चालवण्याचं साधन होतं। राजेंद्र सिंहांनी या भागामध्ये केलेल्या कामाचा परिणाम असा झाला की ह्या भागातली लोक जे डकैत होते चंबलमधले आणि ह्या भागातले विशेषतः करौलीमधले, त्यांनी डकैती सोडून आता शेतीकडे ते वळलेले आहेत। अतिशय छान काम पाण्याचं प्रेरणादायी काम या ठिकाणी आम्ही पाहतोय। मला असं वाटतं की अशा कामांमुळे आमच्यासारख्या ह्या क्षेत्रातल्या लोकांना, तरुणांना चांगली ऊर्जा मिळते आणि काम करण्याचा उत्साह वाढतो।